भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा असं माझं कार्य आहे सेवकी करावे सांगितले काम येथे होतू पण कामा नये तव सावध होऊनी धनुर्धर म्हणे कर्णा सांभाळी अस्त्र ऐसे म्हणून वेगवत्तरो काढिला शरभाताचा आणि आता पुन्हा अर्जुनाचा ध्यानावर आला आणि आपल्या पाठीमागचा जो भाता होता त्यामधला एक बाण काढला आणि सांगितलं आता कर्णा आता तू सावधान राहा जेव्हा खंडवन जाळिले तेव्हा इंद्रे होते दिधले जेणे त्रैलोक्य जिंकिजे सकळे ते घातले कर्णावरी आणि सांगितलं ज्यावेळेला आम्ही खांडवप्रस्थ वन जाळलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही इंद्रप्रस्थ बांधण्याचं काम सुरू केलं होतं त्यावेळेला माझे पिता म्हणजे इंद्रदेव आले होते इंद्रदेवाने विश्वकर्म्याला ते काम दिलं होतं त्यावेळेला माझ्या बाबांनी माझ्याकडे एक अस्त्र दिलं ते अस्त्र मी आता तुझ्यावरती सोडत आहे आणि ते अस्त्र सोडलं सुद्धा ते तेज पुंज प्रकाशले ऐसे करणे येता देखिले काही प्रतिकार न चाले मग स्मरिले भास्करा आणि मग इंद्रास्त्र ज्या वेळेला आपल्याकडे येतानी पाहिलं कर्णाने त्यावेळेला त्याला वाटलं आता काहीच चालत नाही मग सूर्यनारायणाला नमस्कार केला आणि आपल्या पित्याची आठवण केली कारण याच्या बापांनी दिलेला बाण आता माझ्यावरती सोडत आहे मग माझा जो बाप आहे मी त्याला बोलवण्याचं काम करत आहे म्हणून आदित्यस्य नमस्कारू हे कुर्वंती दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम न उपजायते असा सूर्याचा मंत्र कर्णाने जपला तव सूर्याला तत्क्षणी कर्ण लागला पितृचरणी म्हणे मज नाही कवणी सायकारी स्वामिया त्यावेळेला जसं सूर्यदेवाचं प्रार्थना केली तसा सूर्यदेव येऊन रथावर उभा राहिला त्यावेळेला कर्णवीराने सांगितलं बाबा मला कोणीच तुमच्याशिवाय सहाय्यता करणार नाही माझी सहाय्यता करावी तरी या दिव्यास्त्रापासोणी मज वाचवी दिनमणी मग दृष्ट मंत्र करणी देव सांगता झाला हे जे दिव्य अस्त्र माझ्याकडे येत आहे इंद्रियास्त्र त्याच्यापासून मला वाचवा त्यावेळेला कानात मंत्र सांगितला हे मंत्र जपला की ते अस्त्र तुला काही करणार नाही असं सूर्याने सूर्यपुत्राला वाचवलं म्हणे हा घेई बीजमंत्र याचा केलिया उच्चार अदृष्ट होईल रहवर आकाशा माझी आणि ज्या वेळेला तू हे मंत्र जपशील त्यावेळेला ते येणाऱ्या तुझ्याकडे बाण आहे ना ते इंद्राचा ते गुप्त होऊन जाईल असा तुला मंत्र देतो आणि मंत्र दिला सुद्धा रथ गुप्त होते की रथ का? रहवर हा रहवर इंद्रजितवाणी आपली ते कोणता पिक्चर होता ना इंद्रजित रावणाचा पिक्चर मी सांगायला आपला ते घड्याळीचं ते ह्याचा होता अनिल कपूरचा ते सांगितलं की याने मिस्टर इंडिया. तू सराही दिव्य बाण मंत्र दिधला अस्त्र निवारण थोर मग केला स्वय भास्कर स्वस्थानासी सूर्याने काय केलं रथा सगळं गुप्त होण्याचा मंत्र दिला पहिला आणि दुसरा मंत्र दिला की ते बाण नाहीसा व्हावा असे दोन मंत्र दिला ना आता सूर्य त्यांच्या जागेवरती जाऊन स्थापित झाले कर्ण सूर्य मंत्र जपिන්නला पार्थ अस्त्र निवारिता झाला नभी तेज पुंज प्रगटला मंत्र शक्तिस्तव आणि आता कर्णाने ज्या वेळेला ते सूर्याचा दिलेला मंत्र इकडे सोडला बाण सोडला त्यावेळेला अर्जुनाने आपल्या बुद्धिमत्तेने त्याचं निरसन केलं पार्थ विचारी मानसी हे कैसे निवारण यापासी तेज विस्तारले आकाशी झाले दिव्यांबर आणि आता परत त्याने ज्या वेळेला बाण सोडला त्यावेळेला अर्जुन मनामध्ये विचार करू लागला की सगळं आकाश चमचमून गेलेलं आहे असा याने बाण सोडला तर याचं निवारण मी कसं करू असा मनात विचार केला कुठे गेला बाबा दिसेच ना तेने तेज जागवले तेने तेज जाजावले महातापे तापिන්නले पांडव दळ व्यापिले उष्णते करुणी एवढा सूर्य तपायला लागला जसं काही 21 कळ्या सूर्य तपत आहे असं ऊन त्या ठिकाणी तपायला लागलं सर्व पांडव सैन्यात काही त्राही करू लागले घामाने पार्थ म्हणे जी श्रीहरी या तेजासी प्रतिकार करी तव श्री कृष्णे झडकरी प्रेरिले सुदर्शन आणि मग
तुझं निरसन करतो. तू काही चिंता करू नको. त्या मंत्राची शक्ती देवाने सहाय्यतेने सुदर्शनाच्या कमी केली आणि आता ऊन तपणं कमी झालं. वरी होईल कैवारी नारायण. तुका म्हणे घालू तयावरी भाव भाऊ हा संसार देवा पाहिजे. तेने यावरी मागुते दिव्यास्त्र पार्थे प्रयुंजले शीघ्र तेने व्यापिले अंबर दिव्य प्रकाशे. आणि मग त्यांनी पार्थाने काय केले, एक दिव्य अस्त्र आता पुन्हा अभिमंत्रित करून सोडलं. त्यावेळेला आकाशात पुन्हा विजा कडकडीत होत्या. ते येऊनी तेजोरासी झगटले ग्रासाया करणासी तव स्मरिले मंत्र बीजासी करणे देखा. ते येऊन कर्णाला लागणार न लागणार त्यावेळेला यांनी सूर्यमंत्र जो बीज मंत्र दिला होता, त्या बीज मंत्र एक असा असते, मंत्र आपल्याला सहज समजते पण त्या मंत्राचं बीज आपले गुरुमाऊली आपल्या कानात सांगत असतात. तो मंत्र ज्या वेळेला प्रयोग केला ती कोणतीच शक्ती आपल्याला काहीच करू शकत नाही. म्हणून श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरिलो गुरु कृपे. तसं गुरु मंत्र ज्याला माहित आहे त्याला बीज मंत्र माहित असतो. तेने अदृश्य झाला रथ कर्ण प्रवेशला गगनात तेथोनी तेज मंत्रे प्रेरित दिव्य कळा बाण. आणि काय झालं आता त्याने ते बीज मंत्र जपल्यामुळे कर्णाचा रथच गुप्त झाला आणि ते जाऊन आकाशात लपू लागला. तिथून बाणाचं प्रेरणा करून तिथून बाण मारत होता. तव श्री कृष्ण म्हणे पार्था मोकली दिव्य बाण आता ये रे नेत्रपाते नलवता प्रेरिला वैश्वानर. आणि आता अर्जुनाला सुद्धा देवाने आज्ञा केली, हे अर्जुना आता तुझ्याकडे जे दिव्य शक्ती आहेत, जे स्वर्गात पाठवलं होतं तुला दिव्य शक्ती आणण्यासाठी, ते दिव्य बाण आता तू अभिमंत्रित करून त्याच्यावरती सोड. त्यावेळी एक क्षण न लागता अर्जुनाने ते बाण सोडला. तेने निवारली तेज ज्योती कर्णरथ देखिला क्षिती मग बोलीला श्रीपती अर्जुनासी. आणि ते बाण सोडल्यानंतर काय झालं, एका मिनिटात ती जादू त्या कर्णाची नाहीशी झाली आणि त्यावेळेला त्याला भूमीवरती रथ दिसला आणि त्यावेळेला परमात्मा अर्जुनाला काय बोलत आहे. अगा अनिवार अस्त्र दीप्ती घाली घाली शीघ्र गती आता करी कर्ण शांती धनुर्धरागा. हे धनुर्धरा, हे अर्जुना आता या कर्णाची शांती कर. ताबडतोब आता हा पृथ्वीवर आलेला आहे, लवकर बाण सोड, उशीर करूच नको. का जयाचा पिता दिन करो तो देवोनी गेलासे मंत्र तव बाण काळी धनुधर महातेज पुंज. आणि बाबा ते सूर्यपुत्र आहे, त्याला काही कमी समजू नको. शत्रूला कधीच कमी समजत नसतात आणि तो त्याचा पिता सूर्य आहे. मग तू ताबडतोब बाण काढ. आता बाण काढला आणि मंत्र अभिमंत्रित करून सोडत आहे केला कर्णा. म्हणते डबल यायच्या संभो खुणी म्हणे कर्णा तू स्मरे सूर्य नारायणा संकट समयी तव प्राणा रक्षिल कोण. आणि मग सांगितलं आता तुझ्या बापाची आठवण कर. हे बनवून तुझ्या बाबाला बनवायचं असेल तर संकटात सोडवणारा फक्त देव असतो. बाप वगैरे कोणी काही करू शकत नाही. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्रपाणी वाचून या एका देवाशिवाय कोणीच. कारण आणखी शेवटी कोणीच कोणाचं नसतं असं आता टोमना अर्जुन कर्णाला मारत आहे. ये वडा वेळ वाचलासी आता रक्षी आपणासी कैसा प्रतिकाराचरसी ते लक्ष वेणा. अरे बाबा आता तू या बाणाचा कसा प्रतिकार करशील तीच मला कळत नाही. आतापर्यंत तू वाचला होता पण आता या बाणाने तू वाचणार नाही करणार. अभिमंत्रोणी सोडिला बाण महा अनिवार दीप्ती दारुण तो दश दिशा प्रति व्यापुण धुंदू वाटला. आणि अभिमंत्रित करून मी तुझ्याकडे बाण सोडलेला आहे. त्याने 10 दिशा धुंदूक होऊन आता तुझ्याकडे तो बाण येत आहे. कर्ण म्हणे यासी आता प्रतिकार नाही सर्वता की जे कैसी व्यवस्था तव बुद्धी आठवली. आणि मग कर्ण मनात विचार करत आहे आता याच्या बाणाचं तोडता आपल्याकडे नाहीये, त्याचं उत्तर काय द्यावं. त्यावेळेला मनामध्ये बुद्धीनं साथ दिली. कारण बुद्धीचा जनितारक माईचा पती आठविता चित्ती कायन हे देवाकडे पाहणारा कर्ण होता आणि देव समोर होता म्हणून बुद्धीनं तिथं काम केलं. बुद्धीचे
तुझे वैभव अन्य नाही तुझे लेखा केशवराजे सगळं सिद्धी. सूर्यास्त्र होते जवळी ते प्रेरिरे तत्काळी विस्तारले आकाश पोकळी द्वादश कणा